हॅलो, गुड मॉर्निंग. हा व्हिडिओ आहे संकष्टी चतुर्थी दिवशीचा. तर इकडे डब्याची तयारी चालू आहे. म्हणजे आरूसाठी चपाती बनवली, भेंडीची भाजी बनवून घेतली आणि आज चतुर्थी असल्यामुळे आमच्या दोघांचा उपवास होता, त्यामुळे मी आज साबुदाण्याची खिचडी बनवणार आमच्या दोघांसाठी आणि मुलांसाठीच फक्त चपाती भाजी. तर इकडे छान मस्त टम्म अशी फुगलेली चपाती बनवली, भेंडीची भाजी आरूसाठी. आणि काल भाजीला घेऊन आलेले, रात्री सगळं स्वच्छ धुवून ठेवलेलं ते आता फ्रीजला लावून द्यायचं होतं. तर चहा पण बनवून तयार झालेला आणि सध्या पावसाचं वातावरण आहे, सतत ढग येतात, थोडा थोडा पाऊस पडतो, त्यामुळे डबल चहा होतो. आणि त्यानंतर लक्षात आलं की ध्रुवला शेपूची भाजी आवडते, आरूला पण आवडते, पण फ्रीजमध्ये होते ते माझ्या लक्षातच नाही. मग भेंडीची भाजी पण बनवलेली आणि इकडे आता शेपूची भाजी. शेपू चांगला व्यवस्थित स्वच्छ निवडून धुवून कट करून घेतला आणि त्यानंतर तेलामध्ये लसणाची फोडणी दिली. म्हणजे कढईमध्ये तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कूट, मीठ आणि मुगाची डाळ टाकलेली मस्त अशी शेपूची भाजी शिजून तयार झाली होती. त्यानंतर लोणी पण काढून घेतलं. शेपूची भाजी आणि चपाती असा ध्रुवासाठी डब्बा बनवून ठेवला, त्याला शाळेमध्ये सोडून आले आणि त्यानंतर शेंगण्याचं कूट काढून ठेवलं. सर्व भाज्या फ्रीजमध्ये अशा स्टीलच्या डब्यामध्ये पॅक करून देवपूजा करून घेतली, गणपती बाप्पाची पूजा केली, साबुदाण्याची खिचडी बनवली आणि मी फराळ केला. त्यानंतर गावात जायचं होतं, म्हणजे काम होतं थोडंसं म्हणजे बरीचशी कामं होती. तर अगोदर ती कामं करण्यासाठी गेलेलो. तर पहिलं काम होतं ते झालं. त्यानंतर आरूला घेऊन आलो, कारण ST डेपोमध्ये जायचं होतं. तर तिथील पण जी दोघींची कामं होती करून झाली. त्यानंतर घरी आलो आणि ध्रुवला अकॅडमीला सोडायचं होतं, तर त्याची तयारी केली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.